नमस्कार. टेट 2025 ची परीक्षा 27 मे पासून सुरू झाली आणि या परीक्षेला मी देखील फॉर्म भरला होता. खरं बघायला गेलं तर या परीक्षेशी माझा काही संबंध नाही आहे, पण जो आपण फ्री कोर्स लॉन्च केला होता टेटसाठी, हा कितपत इफेक्टिव्ह आहे आणि खरंच याचा मुलांना फायदा होतो का हे जाणून घेण्यासाठी म्हणून मी स्वतः हा पेपर देण्याचा डिसिजन घेतला. माझा पेपर थर्ड शिफ्टला होता. कोल्हापूर इथे माझा पेपर होता. तर हा जो पेपर आहे हा 200 प्रश्न जेवढे माझ्या लक्षात राहिलेले आहेत ते सगळे मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. यामधलं मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश हे 3 विषय मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. यापैकी आज तुम्हाला मॅथ्सचा प्रश्नपत्रिका बघायला मिळेल आणि त्याचे प्रश्न तयार झालेले आहेत. निनाद सर तुमच्यासमोर ते घेऊन येतील आणि रिझनिंग आणि इंग्लिशचे प्रश्न हे मी उद्या तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. उद्या आपण त्यासाठी स्पेशल लाईव्ह करणार आहे. आणि प्रश्न तयार करणं हे तितकंसं सोपं नाही आहे. आज ज्यांचा थर्ड शिफ्टला पेपर होता त्यांच्याशी फक्त तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट करा आणि हेच प्रश्न विचारले होते का हे त्यांना एकदा विचारून घ्या. आणि हे प्रश्न आम्ही स्वतः तयार करत आहे. खूप मेहनत घ्यावी लागते आणि या मेहनतीला ॲप्रिशिएट करायचं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा, लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कारण मॅथ्स आणि रिझनिंगचा आम्ही फ्रीमध्ये पूर्णपणे कोचिंग दिलेलं आहे. त्याचबरोबर इंग्लिशचं देखील मी एक पूर्ण प्रश्न प्रकार जे होते त्या सगळ्यांचे प्रश्न प्रकार देखील मी अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका म्हणून मी काढले होते. त्याच्यामध्ये देखील मी सगळे कव्हर केले होते. तर पहिला रिव्ह्यू मला हा घ्यायचा आहे की मी जे व्हिडिओ तयार केले होते तर त्यामधले प्रश्न, त्या पद्धतीचे प्रश्न आहे तसे आले होते का. तर याचं उत्तर हा होय, त्याच पद्धतीचे प्रश्न आले होते. त्याच डिफिकल्टी लेवलचे, इव्हन त्याहीपेक्षा सोप्या डिफिकल्टी लेवलचे प्रश्न आले होते. मला तर बऱ्याच वेळा प्रश्नपत्रिका सोडवताना असं वाटत होतं वाक्य वगैरे वाक्यरचना बघून की मीच हा पेपर सेट केला आहे का, असं माझ्या राहून राहून मनामध्ये येत होतं. तर हा पेपर कसा गेला हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर टोटल 200 प्रश्न होते. जेन्युइन माझे अटेम्प्ट हे साधारण 180 ते 85 या रेंजमध्ये झाले असतील. मे बी त्यापेक्षा जास्त देखील झाले असतील. आणि मी जी 30-50 स्ट्रॅटेजी आहे ती अप्लाय केली. 30 मिनिटामध्ये 50 प्रश्नाचं मी टार्गेट ठेवलं. ऑब्व्हियसली या 50 प्रश्न अटेम्प्ट करताना मला ते प्रश्न फक्त अटेम्प्ट करायचे नव्हते तर ते लक्षात देखील ठेवायचे होते. कारण तुमच्यासाठी मला ही प्रश्नपत्रिका घेऊन यायची होती. त्यामुळं दुहेरी कसरत ही मला करावी लागणार होती. 2 पर्याय होते माझ्यासमोर. एक म्हणजे पूर्ण प्रश्नपत्रिका अगोदर सोडवणे आणि एक 20 ते 30 मिनिटं वेळ शिल्लक राहिला असता. मग त्याच्यानंतर मी प्रश्न ते मेमराईज करायला सुरुवात केली असते. आणि दुसरा पर्याय असा होता की मी थोडंसं स्लो सोडवेन पण त्याच वेळी प्रश्न हे मेमराईज करत करत पुढे जाईन. सो मी दुसरा पर्याय निवडला. त्यामुळं साधारण 30 मिनिटामध्ये 50 वेळ माझं टार्गेट सुरुवातीला पूर्ण नाही झालं. सुरुवातीला माझे 40च प्रश्न होत होते 30 मिनिटामध्ये, पण शेवटच्या 30 मिनिटामध्ये मात्र माझे 60 ते 70 प्रश्न झाले. सो त्यावेळी बघा शेवटचे मला मिळाले होते मराठीचे प्रश्न होते, इंग्लिशचे प्रश्न होते आणि मानसशास्त्राचे प्रश्न होते. आणि माझं रीडिंग चांगलं असल्यामुळं 30 मिनिटामध्ये माझे हे 60-70 प्रश्न आरामामध्ये झाले. आणि उलट मला 3-4 मिनिटाचा वेळ देखील शिल्लक राहिला. त्याच्यानंतर मी प्रश्न जे बाकी होते ते थोडेफार मेमराईज करून ठेवले आणि ते प्रश्न मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. त्यामुळं मेहनतीला ॲप्रिशिएट करायचं असेल तर शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. नेक्स्ट टार्गेट मी ठेवलेलं आहे ते म्हणजे 20,000 सबस्क्रायबरचं. 20,000 सबस्क्रायबर आपले उद्यापर्यंत व्हायला पाहिजे अशी माझी तरी इच्छा आहे. कारण प्रश्न बघितल्यावर तुमच्या लक्षात असेल. आणि जे 3 अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका मी काढल्या होत्या आणि निनाद सरांनी ज्या 5 अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका काढल्या होत्या, ह्या प्रश्नपत्रिका तुम्हाला परत बघायच्या आहेत. अगदी त्याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला आलेले आहेत. जी डिफिकल्टी लेवल आम्ही ठेवलेली आहे ती एक्झाम ओरिएंटेड होती. याहीपेक्षा सोपे प्रश्न तुम्हाला आलेले आहेत. सो माझ्या मते जे ऑनलाईन यूट्यूबर आहेत, यूट्यूब टीचर्स आहेत, त्यांनी आता पूर्णपणे युटर्न मारला असेल आणि तुम्हाला
हा सोपं आलंय म्हणून सांगत असतील, पण त्या पद्धतीची प्रिपरेशन करणं हे फार पूर्वीपासूनच आवश्यकता असते, मगच तुम्हाला ते टाइम मॅनेजमेंट वगैरे जमू शकतं. तर आजच्या ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये काय काय आलं होतं एक मी ओव्हरव्ह्यू देतो. तर प्रश्नपत्रिका कशी होती नेमकी, एक्झॅक्ट मी सांगतो तशीच होती, याच्यामध्ये जराही इकडं तिकडं फरक नाही आहे. तुम्हाला कोणीही ऑनलाईन काहीही सांगू दे, काहीही तुम्ही विश्वास ठेवायचा नाही, जे मी सांगतोय तेच 100% सत्य आहे. तर यामध्ये प्रश्न सगळ्यात जास्त ऍड्रेसचे मला दिसले. ऍड्रेसचे 15 प्रश्न होते, एक्झॅक्ट 15 होते. नॉन व्हर्बल रिझनिंग मध्ये 2च टाईप आले होते, एक म्हणजे अॅनालॉजी आणि दुसरं म्हणजे आपलं सिरीज कंप्लीशन. हे जे प्रश्न होते हे RS अगरवाल मधून आले होते. परत मला सांगतो मी तुम्हाला, RS अगरवाल मधून आले होते. बरेचसे प्रश्न मी ऑलरेडी इथं टीचिंग करताना घेतले होते. काही प्रश्न तर आपण जे अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामधल्या ॲज इट इज आले होते, आणि काही प्रश्न RS अगरवाल मधले मी ऑलरेडी जे आमच्या रेग्युलर बॅचमध्ये घेतलेले आहेत त्या बॅचमध्ये आले होते. थोडेसे नॉन व्हर्बलचे लेंदी प्रश्न होते, त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, नॉन व्हर्बलसाठी जास्त वेळ द्यायचा नाही. कुठलेही 2 पर्याय तुमचे आरामामध्ये एलिमिनेट होतात. उरलेल्या 2 पर्यायामध्ये तुम्हाला रिस्क घ्यायची आहे. 2 आरामामध्ये एलिमिनेट होतात, निवांत एलिमिनेट होतात. उरलेल्या 2 मध्ये तुम्हाला रिस्क घ्यायचे, याच्यामध्ये वेळ घालवायचा नाही, कारण खूप जास्त विचार केला तर थोडेसे सीटर्स मला असे वाटत होते थोडासा टाइम कन्झ्युम करणारे. त्यानंतर ॲड्रेसवरचे 15 प्रश्न होते. ॲड्रेस हे काही जण तुम्हाला सांगतील इंग्लिशमध्ये येतं, इंग्लिशमध्ये ॲड्रेस लिहिलेला असतो, पण प्रश्न हा इंग्लिशचा नाही, इंग्लिश या सेक्शनचा हा प्रश्न नाही आहे. हा माझ्यामते थोडासा रिझनिंग सोडून जो स्पॅटियल जो पार्ट आहे किंवा त्याच्यामध्ये रिझनिंगमध्येच हा ॲड केलेला आहे असं मला तरी वाटतं. का वाटतं मला हे सांगतो मी तुम्हाला. ॲड्रेसचे प्रश्न रिझनिंगमध्येच आलेले आहेत हे का सांगतो, तर पहिली गोष्ट, ॲड्रेसचे जे इन्स्ट्रक्शन्स होते ते मराठीमध्ये दिले होते. जर इंग्लिश या सेक्शनमध्ये ॲड्रेस आला असता तर त्याचे इन्स्ट्रक्शन इंग्लिशमध्येच आले असते. ॲड्रेस इंग्लिशमध्ये होता पण त्याच्यावरचे जे सूचना असतात त्या मराठीमध्ये होत्या, त्यामुळे तो इंग्लिशचा पार्ट नाही आहे. दुसरी गोष्ट, रिझनिंगचे जे प्रश्न होते हे एक्झॅक्ट 65 क्वेश्चन्स होते. 65 कोणते आले होते ते मी तुम्हाला पुढे सांगेन. सो हे 65 प्लस ॲड्रेसचे 15 असे टोटल 80 प्रश्न या ठिकाणी होतात. दुसरं याला लॉजिकल एक्सप्लेनेशन नाही आहे. आणि 20 प्रश्न हे तुमचे अॅनॉलॉजीचे, हे 80 प्रश्न सोडून एक्स्ट्रा 20 प्रश्न आले होते. म्हणजे 100 प्रश्न हे तुमचे निव्वळ रिझनिंग या विषयानेच व्यापलेले होते. त्यानंतर इंग्लिशचे 25 प्रश्न होते. कुठले होते ते मी तुम्हाला सांगेन, एक्झॅक्ट मी काउंट केलेले आहेत. त्यानंतर मराठीचे देखील 25च होते आणि मॅथ्सचे देखील 25 होते. हे मॅथ्सचे सगळे 25च्या 25 आज निनादसूर तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. त्यानंतर मानसशास्त्र जे आहे त्याच्यावरचे 25 प्रश्न होते. असे टोटल 200 प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. बाकी तुम्हाला काही कुणीही सांगू दे, मी जे सांगितलेले आहे तेच सत्य आहे. तर रिझनिंग जे 65 क्वेश्चन्स होते ते नेमकं कसे होते हे आपण बघूया अगोदर. सो आय थिंक दिसत असेल तुम्हाला वर्ड सिरीज जी आपण घेतली होती, शब्द आणि संख्या मालिका. माझा एक व्हिडिओ आहे बघा, शब्द आणि संख्या मालिका सेम आलेला आहे. शब्द आणि संख्या मालिकामध्ये कुठले शब्द आले होते तर मी ते देखील तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे शब्द आले होते ज्यांची आज शिफ्ट होती. त्यांना फक्त तुम्ही एकदा विचारा, हेच शब्द शब्द मालिकेमध्ये आले होते का, हेच प्रश्न आले होते का, हे एकदा तुम्ही नक्की विचारा. जी वाक्यरचना मी वापरलेली आहे या प्रश्नामध्ये त्याच पद्धतीची वाक्यरचना, त्याच डिफिकल्टी लेवलचे प्रश्न मला हे दिसून आले. तर तुम्ही प्रयत्न करू शकता. मी काय सॉल्व्ह करून देणार नाही आज आहे, त्यासाठी सेपरेट आपण लाईव्ह उद्या करणार आहोत. ओके, सो रिझनिंग मध्ये काय होतं तर वर्ड सिरीज 5 क्वेश्चन होते, याच्यावरचे 5 क्वेश्चन. त्यानंतर ब्लड रिलेशनचे 4 प्रश्न होते. यामध्ये एक्झॅक्ट मी जी वाक्यरचना वापरली आहे ब्लड रिलेशन या टॉपिकमध्ये, त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये देईन. तीच वाक्यरचना, म्हणजे जिथं ब्रदर इन लॉ आहे तिथं ब्रदर इन लॉ आहे, जिथं आंट आहे तिथं आंट आहे, जिथं अंकल यूज केले त्या ठिकाणी अंकल यूज केलेला आहे. ही वाक्यरचना ॲज इट इज होती. ओके, याच्यावर 4 प्रश्न होते जे आपल्याला पेअर ऑफ वर्ड्स काढायचे असतात, जोड्या काढायच्या असतात.
इथून फॉरवर्ड डायरेक्शन मधून आणि बॅकवर्ड डायरेक्शन मधून. त्यासाठी शब्द होता स्पॉइल्ड. याच्यामध्ये 2 जोड्या येतात, फॉरवर्ड मध्ये एक आणि बॅकवर्ड मध्ये एक, अशा 2 जोड्या तुम्हाला मिळतात. हा एक प्रश्न आला होता. डायरेक्शन सेन्स सोपं आलं होतं, 3 प्रश्न. स्ट्रॉंग अँड वीक आर्ग्युमेंट म्हणजे असं विधानाला बळकटी देणारं किंवा कमकुवत करणारं, हे क्रिटिकल रिझनिंगचा पार्ट आहे. तो देखील मी अतिसंभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये या प्रकारचे प्रश्न मी समाविष्ट केलेले आहेत. त्यानंतर डेज बेस्ड आलं होतं, 7 दिवसांचं. 7 दिवस 2च पॉसिबिलिटी लागत होत्या, 2 पॉसिबिलिटी मध्ये सॉल्व्ह होत होतं. मी तयार केलेलं आहे, ह्याच्यावरचं उद्या मी तुमच्या समोर घेऊन येईन. त्यानंतर कन्क्लुजन, निष्कर्ष काढणे, याच्यावर एक प्रश्न होता. निष्कर्ष सिंपल होता, इझी होता, अवघड असा नव्हता. क्रिटिकल रिझनिंगचा पार्ट आहे, ऑलरेडी मी अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीचे प्रश्न आले होते. सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट, इनसाइड वाले प्रश्न होते. 8 व्यक्ती होत्या. 8 व्यक्ती सिंपल होतं, 2 पॉसिबिलिटी मध्ये 2 डायग्राम मध्ये आन्सर येत होतं. 5 प्रश्न होते. फ्लोअर अरेंजमेंट, 8 व्यक्ती होत्या, 8 फ्लोअर्स होते, 8 व्यक्ती होत्या. इझी होतं, काहीही अवघड नव्हतं, 2 पॉसिबिलिटी मध्ये सुटत होतं. त्यानंतर कोर्स ऑफ ऍक्शन, कार्यपद्धती, या पद्धतीचे प्रश्न मी क्रिटिकल रिझनिंग मध्ये कव्हर केलेले आहेत. अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका टोटल 3 मी घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये हा प्रश्न प्रकार झालेला आहे. याच्यावर 2 प्रश्न होते. लिनियर अरेंजमेंट आपल्याला आली होती, एका रेषेत बसणारे व्यक्ती. 8 व्यक्ती बसत होत्या, हे मी ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. सेम जी आपण लँग्वेज यूज केली होती त्या लँग्वेजमध्येच होते आणि 2 पॉसिबिलिटी मध्ये आन्सर येत होतं. त्यानंतर चायनीज कोडिंग होतं. हा जो प्रश्न प्रकार आहे हा मी स्किप केलेला आहे, कारण मला सगळे प्रश्न बघायचे होते आणि शेवटच्या 30 मिनिटांमध्ये मला 60-70 प्रश्न सोडवायचे होते. त्यामुळे चायनीज डिकोडिंग सिंपल आलेलं मी नंतर बघितलं. ऍक्च्युअली 4 मिनिटं शिल्लक राहिलेली, त्यावेळी सॉल्व्ह झालं असतं, पण मी ते टाळलं. त्याच्यापेक्षा मला प्रश्न मेमराईज करणं महत्वाचं होतं. तर चायनीज कोडिंगचे 5 प्रश्न होते. कंडिशनल कोडिंग आलं होतं, पण याला विदाउट कंडिशन्स होते. डायरेक्ट तुम्हाला वर बघायचं होतं, तक्त्यामध्ये बघायचं होतं आणि कोडिंग करायचं होतं. या टाईपचे प्रश्न मी ऑलरेडी घेतलेले आहेत. सो तो टाईप बघा, पण त्यामधल्या कंडिशन बघू नका, काही गरज नाही आहे. डायरेक्ट कोडिंग तुम्हाला करायचं होतं. त्यानंतर ऑड वन आउट, एक्झॅक्टली मला तर वाटलं मी जे घेतलेलं आहे तेच रिपीट झालं, असं मला तरी वाटलं. ऑड वन आउट, एक शब्द जो गटात न बसणारा आहे तो काढायचा होता. एक्झॅक्ट मी घेतला होता आणि सेमच आलं होतं. त्यानंतर अजम्पशन, गृहीतकवर एक प्रश्न आला होता. क्रिटिकल रिझनिंग अगेन मी ऑलरेडी कव्हर, अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका टोटल ज्या 3 घेतल्या त्याच्यामध्ये हा प्रश्न प्रकार कव्हर झालेला आहे. अल्फान्यूमरिक सिरीज, याच्यावरचा सेपरेट व्हिडिओ देखील घेतलेला आहे. त्यानंतर आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये, अतिसंभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये देखील कव्हर झालेला आहे. यामधली वाक्यरचना, यामधले प्रश्न ॲज इट इज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील, याची मी फुल गॅरंटी देतो. त्यानंतर इनइक्वालिटी साधं सरळ सिंपल होतं, काहीही अवघड नव्हतं. त्याच्यामध्ये परत सिंगल स्टेटमेंटमध्ये तुम्हाला काढायचं होतं. 6 प्रश्न याच्यावरचे होते आणि हे 6 प्रश्न सोडवण्यासाठी 1 मिनिट देखील लागत नव्हता, एवढे हे सोपे होते. वर्ड फॉर्मेशन, याच्यापासून हार्डशिप पासून तुम्हाला शब्द तयार करायचा होता. DRIP, ड्रीप हा शब्द तयार होत होता. जर कोणी पेपर दिला असेल तर त्या मित्रांना तुम्ही विचारा. त्यानंतर नोटपॅड हा शब्द जो आहे, या शब्दावर तुम्हाला अल्फाबेटिकली इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे डावीकडून उजवीकडे लावायचे होते आणि किती शब्द यातील आपल्या त्याच जाग्यावर राहणार नाहीत हे तुम्हाला शोधायचं होतं. सिलॉजिझमचे सिंपल प्रश्न होते, जे आपण कव्हर केलेला आहे. माझा जो 2 तासाचा व्हिडिओ आहे त्याच्या बाहेरचं काही नव्हतं. सिंपल, साधे, सरळ असे प्रश्न होते. 4 प्रश्न होते. असे टोटल 65 प्रश्न मला रिझनिंगचे मिळाले. किती? 65. सो 65 अधिक ॲड्रेसचे, आता हे कसं मॅच झालं माझं मलाच कळलं नाही, पण हे 15 जर मॅच केले तर या ठिकाणी होतात टोटल 80 प्रश्न होतात. म्हणजे या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणी 80चा विषय मिटला. तर मला किती मार्क्स पडतील त्याच्यावरून कळलेलेच. ऑलरेडी 5 मार्क्स कमी करावे लागतील मला. कशामधले? ह्या चायनीज कोडिंगवाले 5 मार्क कमी करून मला किती मार्क्स पडतात ते बघूया आपण. योग्य वेळी मी माझा रोल नंबर आणि माझा पासवर्ड तुमच्यासोबत शेअर करेन. ओके. त्यानंतर इंग्लिश मी जे प्रश्न प्रकार घेतले होते त्याच्यापेक्षा बाहेरचं वेगळं काही नाही आलेलं. काय आलेलं? स्पेलिंग चेक करायचे होते,
स्पेलिंग चेकचे 4 प्रश्न होते. इझी वर्ड्स होते, सगळे शब्द मला आठवतात, मी आता सांगत नाही, उद्या मी तुम्हाला सांगेन लाईव्ह मध्ये. सिनॉनिम, सिनॉनिम हा मेटिक्युलस, यासाठी सिनॉनिम काढायचा होता. मेटिक्युलस मीन्स एखादी गोष्ट केअरफुली करणे, कुशलतेने करणे. त्यानंतर वर्ड युसेज होता, शब्द वापरायचा होता. 3 वाक्य दिली होती, या 3 वाक्यामध्ये हा शब्द योग्य रीतीने कुठल्या वाक्यात वापरलेला आहे. फॉल स्मेल असतो, फॉल ओडर असतो, या टाईपचा हा. त्यानंतर क्लोज टेस्ट, आपलं रेग्युलर क्लोज टेस्ट आलेलं 7 मार्क्सचं होतं. थोडीशी मला डिफिकल्टी लेवल याची मीडियम अशी वाटली. युसेजची देखील मीडियम होती, सिनॉनिम मी मीडियमच म्हणेल, स्पेलिंग मिस्टेक देखील मीडियम तुम्हाला म्हणेन. स्पॉट द एरर, हे एरर जे आहेत ना, यासाठी माझा एक व्हिडिओ आहे बघा, 10 गोल्डन रूल्स. या व्हिडिओची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये देईल. याच्यातले हे किती प्रश्न होते स्पॉट द एररचे? 5 प्रश्न होते. या 5 मधले डायरेक्ट 4 प्रश्न हे तुम्हाला या 10 रूल्स जे मी सांगितलेले आहेत त्याच्या बेसिसवरचे होते. एवढं सोपं होतं, एवढं सोपं होतं. 10 रूल्स जे आहेत ना, ते तुम्हाला तोंडपाठ करायचे आहेत. तुम्हाला आरामामध्ये इथं 5 मधले 3 ते 4 मार्क्स मिळून जातील. सेंटेन्स स्क्रॅम्बल, सेंटेन्स स्क्रॅम्बल म्हणजे जरा बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालं असेल, तर यामध्ये काय आहे, एक सेंटेन्स दिलेला आहे, तर 4 भागामध्ये ते असं डिवाइड केलेलं आहे. ABCD हे सिक्वेन्स आपल्याला आणायचा होता. लक्षात आलं? पॅराजंबल नव्हता, आपल्याला सेंटेन्स जंबल केलेलं होतं. हा सिक्वेन्स मागे पुढे केला होता, तो सिक्वेन्स आणायचा होता. सिंपल मी तुम्हाला टेक्निक सांगितली होती. जी टेक्निक सांगितली होती, तुम्हाला सगळं सॉल्व्ह करायची गरज नाही, सगळं सेंटेन्स समजून घ्यायची गरज नाही. फक्त तुम्हाला एक लिंक जरी मिळाली, आन्सर मिळत होतं. इझी होतं. अँटोनिम काढायचा होता. मलिएबल हा शब्द जो होता त्याला रिजिड हा शब्द अँटोनिम येत होता. सो असे हे टोटल 25 प्रश्न होते. RC याच्यामध्ये विचारलं नव्हतं. सो माझ्या मते उरलेल्या शिफ्टला हे सेम तर टाईप तुम्हाला माहीत असले पाहिजेत. व्हिडिओ माझा इंग्लिशवरचा नक्की बघून घ्या, सगळे टाईप मी कव्हर केलेले आहेत. बाकीचे देखील प्रश्न प्रकार नक्की येतील. आणि यामध्ये देखील बघा, हे तर कव्हर केलेलंच आहे ऑलरेडी मी, पण याच्या व्यतिरिक्त जे मी प्रश्न प्रकार घेतलेले आहेत ते देखील तुम्हाला 100% येणार आहेत. फक्त हेच प्रश्न प्रकार येणार नाहीत, दर शिफ्टला वेगवेगळे प्रश्न प्रकार येतात. सगळे प्रश्न प्रकार मी माझ्या या यूट्यूब या चॅनेलवर कव्हर केलेले आहे. सो हे 100 आणि हे 25, 125 मार्क ऑलरेडी आपण कव्हर केलेला आहे. आणि इथंच खरा खेळ आहे, इथंच खरा तुम्हाला एक ॲडव्हान्टेज मिळणार आहे. कारण मी बघा, मानसशास्त्रावरचे प्रश्न, मानसशास्त्राचा कोण अभ्यास करतं का? काय गरज आहे मानसशास्त्राचा अभ्यास करण्याची? डायरेक्ट जायचं, तिथं जाऊन पेपर बघायचा, प्रश्न बघायचा, उत्तर द्यायचं. एवढे सिंपल साधे सरळ प्रश्न असतात. मानसशास्त्राचा कोण अभ्यास करतं का? नाही करायचं. मराठीचा कोण अभ्यास करतं का? मराठी तर आपली मातृभाषा आहे आणि त्याचा अभ्यास करून तुम्ही पेपर द्यायला जाणार, त्याच्यामध्ये वेळ अजिबात तुम्ही घालवू नका. मराठीवरचे प्रश्न एकही ग्रामरचा प्रश्न नव्हता, सिंगल क्वेश्चन ग्रामरवर नव्हता. जसा IBPS चा पॅटर्न आहे, जसा इंग्लिशचा पेपर येतो एक्झॅक्टली तसा मराठीचा पेपर आला होता. कुठले प्रश्न प्रकार होते? जे मी इंग्लिशमध्ये कव्हर केलेले आहेत ते सगळे प्रश्न प्रकार होते, पण मराठीमधून. क्लोज टेस्ट मराठीमधून होतं, स्पॉट द एरर मराठीमधून होतं, सेंटेन्स जे शब्द मागे पुढे करतात, वर्ड स्वॅप जे आहे मराठीमध्ये होतं, समानार्थी शब्द, अनेकवचनी शब्द, एकवचनी शब्द ओळखा. म्हणजे याच्यासाठी बघा, अभ्यास काय करायची गरज आहे? या पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी अभ्यास न करता डायरेक्ट एक्झामला जायचं. मराठीचा अभ्यास करायचा नाही, मानसशास्त्राचा तर अजिबातच अभ्यास करायचा नाही, डायरेक्ट पेपरला जायचं. लक्षात आलं? राहिलं काय? GK वरचा एकही प्रश्न नव्हता. आता कुणी हे तयार केलं काय माहित मला. GK वरचे प्रश्न टेटमध्ये विचारले जातात ना सर, तुम्हाला सांगतीलच. गेल्या वर्षी देखील GK वरचे प्रश्न नव्हते, या वर्षी देखील आले नाहीत आणि तुम्ही GK ला डेली वेळ देताय. चुकीचं आहे ना. थोडं मेहनत तर सगळी करतात, एक लक्षात घ्या, पण योग्य डायरेक्शन मध्ये मेहनत करणं फार गरजेचं आहे. उगाच डिफिकल्ट तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करणार आणि एक्झामला सोपे येणार. मग तिथं जाऊन मग तुम्ही माइंडसेट तुमचा असा झालेला असणार, एवढं डिफिकल्ट येतं, तिथे गेल्यावर सोपं आल्यानंतर उलट तुम्हाला वेळ लागणार. असं नाही करून चालणार. कुणी तुम्हाला एवढं सांगितलं डिफिकल्ट येतात मला माहित नाही, पण मी पेपर दिलेला आहे. माझे तर 180 to 185 जेन्युअन अटेम्प्ट्स आहेत, 180 ते 185.
थोडाफार मला मीडियम वाटला हा इंग्लिशचा सेक्शन. सो थोडंफार नॉर्मलायझेशन झालं इंग्लिशमध्ये, तर इंग्लिशमध्ये एक्स्ट्रा थोडे मार्क्स मिळतील मला. आणि रिझनिंग तर सोपं होतं. नॉन व्हर्बल थोडंसं मीडियम होतं, इझी म्हणणार नाही, नॉन व्हर्बल मीडियम होतं. आणि गणित एकदम सोपं होतं. गणिताचे सगळे प्रश्न आज निनाद सर तुमच्यासमोर घेऊन येणार आहेत. सेम प्रश्न होते. तुम्ही ज्यांचा थर्ड शिफ्टला ज्यांचा पेपर होता त्यांना तुम्ही फक्त एकदा भेटा आणि हेच प्रश्न होते का नक्की विचारा. आणि ऑलरेडी मी 3 वेळा पेपर फोडलेला आहे. पेपर फोडलाय म्हणजे ऑलरेडी मी बघा तुम्ही ते व्हिडिओ, पेपर फोडण्याचे 3 व्हिडिओ, सेम तसा पेपर आलेला की नाही हे मला कमेंट सांगून नक्की सांगा. आणि इथून पुढं तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी निनाद सरांना मी बोलवत आहे. ओके, तर सरांनी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे. रिझनिंगचे किती क्वेश्चन आलेले, इंग्लिशचे किती क्वेश्चन आलेले, मॅथ्सचे किती क्वेश्चन आलेले. आपण एक 30 क्वेश्चन घेत होतो रोज. मॅथ्सचे आले 25. ठीक आहे, 5चं इकडं तिकडं. ओके, एक एक्स्ट्रा तयारी, कारण जो सेक्शन आपण घेतलेला क्वाड्रॅटिक इक्वेशन तो आला नव्हता, त्याचे 5 मार्क कमी झाले. उरलेला जो सेक्शन होता, जे आपण संभाव्य क्वेश्चन पेपर घेतलेले आहेत, सेम टू सेम आलेले आहेत. तुम्हाला मी आणि सर ओरडून सांगत होतो, मॅथ्स आणि रिझनिंग करा, मॅथ्स आणि रिझनिंग करा आणि इझी लेवलचं करा. जेवढं तुम्ही इझी कराल तेवढं पेपर तुम्हाला सोपा जाणार आहे. कारण इझीची जर का प्रॅक्टिस तुम्ही ठेवली तर तुम्हाला स्पीड येतं, कॉन्फिडन्स येतो आणि त्या कॉन्फिडन्सच्या ह्याच्यावरती तुम्ही पेपर जास्त सॉल्व्ह करता. तुम्ही अवघड घेतले, एक नाही सुटला तर ती मानसिकता खराब होते आणि पुढं पूर्ण पेपरवरती परिणाम होतो आणि मग तुम्ही प्रॅक्टिसच करू शकत नाही. तुम्ही जरी 200-200 मार्कचे कितीतरी क्वेश्चन, 100, 200, 300 क्वेश्चन पेपर जरी सोडवले तरी काही उपयोग नाही. तुम्ही व्यवस्थित सोपा पेपर घ्या आणि सोडवा. कमी वेळात सुटणारे क्वेश्चन्स घ्या, सोडवा. तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन्स अटेम्प्ट करायला मदत होईल. त्यामुळे म्हटलेलं सोपे घ्या, अवघडच्या नादी लागू नका. अवघड प्रश्न विचारले जाणार नाहीत. ठीक आहे. डीएड आणि बीएड याचं कॉम्बिनेशन असणार आहे पेपरला. आणि डीएड साठी पण आणि बीएड साठी पण, म्हणजे डिप्लोमा धारक आणि पदवीधारक या दोन्हीसाठी पण एकच क्वेश्चन पेपर आहे. मग या दोन्हीसाठी एकच प्रश्नपत्रिका असेल तर डिफिकल्टी लेवल ही इझीच ठेवायला लागणार आहे. याची सगळ्यांनी म्हणजे हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होतं ऍक्च्युली. ठीक आहे, असू द्या. आपण जी लेवल घेतली इव्हन त्याहून सोपे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे, चला आता आपण बघूया. सरांनी सांगितलेलं आहे सगळे क्वेश्चन पेपर की क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूडचा आज आपण बघूया. परीक्षा केंद्रावरून सर स्वतः आलेले परीक्षा देऊन. त्यानंतर आम्ही सर 6-7 वाजता आले. तिथून पुढे आम्ही क्वेश्चन पेपर सेट करायला सुरुवात केली. रिझनिंगचा आणि इंग्लिशचा पेपर, म्हणजे रिझनिंगचा पेपर 80 मार्कचा आणि ऍक्च्युली 100 मार्कचा असल्या कारणानं वेळ लागतोय जास्त. उद्या त्याचं लाईव्ह तुम्हाला 6:30 नंतर आपण लाईव्ह घेणार आहे रिझनिंग. ओके, त्यासाठी तयार राहा, पेन पेपर घेऊन तयार राहा. आपण उद्या लाईव्ह घेणार आहे रिझनिंगचं. ठीक आहे. आज आणि सबस्क्राईब करा, सगळ्यात महत्वाचं. 20,000 सबस्क्रायबरची टार्गेट सरांनी ठेवलेलं आहे, तेवढे एकदा कम्प्लीटच करा. ठीक आहे, एकदा होऊनच जाऊ द्या काय ते 20,000 सबस्क्रायबर आणि त्यानंतर सर घेऊन येतील लाईव्ह एकदा. ठीक आहे, चलो सुरू करूया आजचा प्रश्न काय आलेला बघा. केसलेट डीआय आलेलं. मी केसलेट डीआय घेतलेलं. ठीक आहे, केसलेट डीआय घेतलेलं आणि तुम्हाला म्हटलं आणि केसलेट डीआय कोणत्या लेवलचं घेतलेलं रे? मी 3x3चं घेतलेलं, इथं 2x2चं आलं. ठीक आहे, म्हणजे आपण घेतलेला त्याहून पेपर सोपा आला. ओके, मी काय म्हटलंय, एका जिमने मे आणि जून महिन्यात नोंदणीकृत पुरुष आणि महिला सदस्यांची संख्या नोंदवली आहे. बरं, काय कशी नोंदवली आहे ती संख्या? मे महिन्यात महिला सदस्यांची संख्या पुरुष सदस्यांच्या संख्येच्या दुप्पट होती. जून महिन्यात महिला सदस्यांची संख्या मे महिन्याच्या पुरुष सदस्यांच्या पेक्षा 20% कमी झाली आणि मे आणि जून मध्ये नोंदणी करणाऱ्या एकूण महिला सदस्यांची संख्या 56 आहे. प्रश्न जसाच्या तसा आहे. ज्यांनी पेपर दिलाय
त्यांना जाऊन विचारा जिम वरचा मे जूनचा प्रश्न आलेला का, आणि आकड्यांसहित क्वेश्चन आहे, आकड्यांसहित क्वेश्चन आहे. ओके, मे आणि जून, मे महिन्यात महिला सदस्यांची संख्या पुरुष सदस्यांच्या संख्येमध्ये, म्हणजे इथं आहे मे, इथं आहे जून. अरे मराठीत लिहायचंय. ओके डन, सवय लागली. मे आणि इथं जून, आणि इकडं काय रे, पुरुष आणि महिला. ठीक आहे. ओके, त्यांनी काय सांगितलंय रे, मे महिन्यात महिला सदस्यांची संख्या पुरुषांच्या दुप्पट आहे. म्हणजे मी जर का पुरुषांना मी समजा एक्स मानलं तर महिलांची संख्या आली 2x. महिलांची संख्या किती आली, 2x. बरोबर. आणि पुढे काय म्हटलंय, महिला जून महिन्यात महिला सदस्यांची संख्या मे महिन्याच्या पुरुष सदस्यांपेक्षा 20% कमी आहे. म्हणजे इथं पुरुष संख्या किती आहे रे, इथं पुरुष संख्या x आहे, आणि x च्या 20% कमी म्हणजे 80%, आणि 80% म्हणजे 4/5. 80% म्हणजे किती, 4/5. थांबा, मग 5 न भाग जायचा असेल तर मी याला 10 म्हणतो. मग हे किती झाले रे, 20x, हे 10x, हे 20x, आणि या 10x च्या किती जास्त किती कमी, 20% कमी, म्हणजे 4/5. 5 2 10, म्हणजे हे किती आले, 8x. एवढं दिलेलं. पुढं काय म्हटलंय बघा, मे आणि जून मध्ये नोंदणी करणाऱ्या एकूण महिलांची संख्या जी आहे ती 56 आहे. म्हणजे या दोघांची संख्या किती आहे, 56 आहे. 20 आणि 8 किती रे, 28x. 28x म्हणजे 56 आहे. तर x म्हणजे किती आले, 2 आले. x म्हणजे 2 म्हणजे 8 म्हणजे 16, 20 म्हणजे 40, 10 म्हणजे 20. विषय संपला. ही माहिती दिली नव्हती. ठीक आहे. जून मधले पुरुषांची संख्या माहिती नव्हती, ती आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे. हे अशा पद्धतीने होतं बघा. त्यानंतर आपण पुढे जाऊया आता बघा. ठीक, चला. काय म्हटलंय क्वेश्चन काय म्हणतो बघा, जर जून महिन्यात नोंदणी करणाऱ्या पुरुषांची संख्या 24 आहे, म्हणजे ही संख्या किती आहे, 24 आहे. त्यांनी त्यांच्याकडून दिलंय. ही संख्या किती आहे, 24 आहे. तर जून महिन्यात एकूण सदस्य संख्या किती, 24 अधिक 16 किती, 40. सिंपल झालं, संपला. एकदम इझी. पेन पेपर वापरायचीच गरज नाही. ठीक आहे, पेन पेपर वापरायची गरज नाही. पुढे बघा, चला पुढं. मे महिन्यात महिलांची संख्या किती आहे, मे महिन्यात महिलांची संख्या किती आहे रे, 40. सिंपल. काय आहे, ठीक आहे. चला पुढे बघा. मे महिन्यात पुरुष संख्या किती आहे, मे महिन्यात पुरुष संख्या किती आहे, 20. ओके डन. आणि याच्या पुढचा प्रश्न काय, मेच्या तुलनेत काय म्हटलंय बघा इथं, मेच्या तुलनेत जून महिन्यातील महिला सदस्य संख्येत किती टक्क्यांनी वाढ किंवा घट झाली. आता मला एक सांगा, मे महिन्यात किती सदस्य संख्या होती, 40. जून मध्ये किती आहे, 16. मग 40 वरून 16 म्हणजे किती न कमी झाली, 24 न काय झाली, कमी झाली, म्हणजे घट झाली. 24 न कमी म्हणजे पर्सेंटेज घट काय आहे, 24 न कमी. कमी कुणाच्या कमी होतात, जास्तच्या कमी होतात. म्हणजे भागिले किती रे, 40 गुणुले 100, पर्सेंटेज कमी. ठीक आहे. 8 न भागाला 8 त्रिक 24, 8 म्हणजे 40, 3/5 म्हणजे किती रे, 60%. किती, 60%. 60% घट. किती टक्के घट, 60% घट. क्लिअर आहे का बघा. ठीक आहे. ओके. मे महिन्यामध्ये च्या तुलनेत 40 च्या तुलनेत 24 कितीची घट झाली, 24 ची घट झाली. ओके. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आहे. चला बघा पुढे. एका व्यक्तीने वार्षिक T% सरळ व्याजदराने 3 वर्षासाठी 30,000 रुपये गुंतवले आणि त्याला 9,900 रुपये सरळ व्याज मिळाले. जर तीच रक्कम त्याच कालावधीसाठी T अधिक 9% दराने गुंतवल्यास मिळणारे व्याज शोधा. मला सांगा, 30,000वरती किती व्याज किती मिळतंय, 9,900. मदक म्हणजे मदक भागिले 100, दर किती आहे, T. ठीक आहे. आणि किती वर्ष, 100 वर्ष, 3 वर्ष. बरोबर. 0 ला 0 गेले. ठीक आहे. या 2 0 ला 0 गेले. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9,
3 त्रिक 9, 3 त्रिक 9 आणि 3 एके 3, 3 एके 3. टी ची व्हॅल्यू किती आली? 11%. आता तुम्हाला काय सांगितलं रे? टी अधिक 9% दरानं म्हणजे किती दरानं? टी अधिक 9 म्हणजे किती? 20% दरानं. 20% दरानं 30,000 रुपये गुंतवायचे तुम्हाला. 30,000 रुपये किती वर्ष? 3 वर्ष गुंतवायचे. 3 वर्ष म्हणजे 20 त्रिक 60% तुम्हाला मिळणार. 60%. 6 त्रिक 18. 18,000 रुपये तुम्हाला काय मिळणार आहे? नवीन व्याज मिळणार. किती? 18,000 रुपये. ठीक आहे. चल बघा पुढे. ऐश्वर्याने एक वस्तू स्नेहाला 20% नफ्यावर विकली. 2400 रुपयांना विकली. म्हणजे 20% नफ्यावर म्हणजे काय रे? 100% जर का सीपी असेल तर 120% काय आहे? 120% विक्री किंमत आहे आणि ती विक्री किंमत किती आहे? 2400. मग 120% म्हणजे 2400 म्हणजे 1% म्हणजे 2. 1% म्हणजे 2. आणि त्यांनी काय म्हटले? जर ऐश्वर्याने ती वस्तू 1600 रुपयांना विकली असती, जर ती वस्तू 1600 रुपयांना विकली असती, बर मला सांगा सीपी किती? खरेदी किंमत किती? 100%. 100% म्हणजे 2000. ठीक आहे. इथं 20 आलं. ओके. 1% म्हणजे 20. बरोबर. किती आलं? 2000. 100% म्हणजे 2000. मग 1600 रुपयाला विकली आहे ना. मग एसपी नवीन एसपी किती आहे रे? 1600 रुपये. मग किती? 2000ची वस्तू 1600 विकली म्हणजे 400 रुपये तोटा झाला. काय झाला? 400 रुपये तोटा झाला. तोटा किती झाला? 400 रुपये. क्लिअर आहे का? बघा. ओके. प्रश्नपत्रिका आम्ही घेऊन आलोय. ठीक आहे. मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर आहेत. सरांनी अटेम्प्ट कमी केले 180 म्हणजे सरांच्या येणं कमीच आहे ते 180 कारण ते लक्षात ठेवायचं होतं. लक्षात येतंय का? लक्षात ठेवायचं होतं. त्यामुळे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. आकडे कोणते, त्याचे पद्धत काय होती विचारण्याची, सगळे 200 प्रश्न लक्षात ठेवणं म्हणजे मोस्ट ऑफ दी हे 100 रिझनिंगचे आणि हे 25 इंग्लिशचे आणि 25 मॅथ्सचे म्हणजे 150 क्वेश्चन मेमोराइज करणं सोपी गोष्ट नाही. ओके. चला. सरांच्या कष्टाला दाद दिलीच पाहिजे. एखादा व्यक्ती प्रवाहासोबत 8 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाविरुद्ध 6 किलोमीटर प्रति तास वेगाने नौका विहार करतो तर प्रवाहाचा वेग किती? तर मला सांगा काय असतं माहितीये का? हे प्रवाहासोबत म्हणजे काय की S1 प्लस S2 म्हणजे दोघांची बेरीज होते. प्रवाहासोबत काय होतं की प्रवाह पण इकडं आणि बोट पण इकडं म्हणजे याचा स्पीड S1 असेल, याचा स्पीड S2 असेल आणि प्रवाहाच्या विरुद्ध प्रवाह असा आहे आणि बोट तशी आहे तर S1 मायनस S2 हे किती आहे? 6 आहे. तर याला जर का मी कट केलं म्हणजे मी काय म्हणतो बघा, एक मिनिट, याला मी वेगळं नाव देतो ऍक्च्युली. म्हणजे बोटचं स्पीड अधिक कशाचं स्पीड? करंटचं स्पीड हे 8 आहे आणि बोटचं स्पीड वजा करंटचं स्पीड हे जे प्रवाहाच्या विरुद्ध आहे ते किती आहे? 6 आहे. याला सी ला सी गेले 2b बरोबर 8 आणि 6 14 b बरोबर आले 7. b बरोबर 7 आले तर c बरोबर आले 1. तुम्हाला काय विचारलंय ते लिहा. काय विचारलंय? तर प्रवाहाचा वेग किती? प्रवाहाचा वेग आहे 1 किलोमीटर प्रति तास. एवढं सोपं होतं. ठीक आहे. 1 किलोमीटर प्रति तास. प्रश्न प्रकार फक्त बघायचे आहेत आपल्याला ऍक्च्युली. ठीक आहे. थोडस प्रश्न बरं का, उद्या ज्यांचा पेपर आहे त्यांच्यासाठी लक्षात येईल किमान की प्रश्न कशा पद्धतीने विचारले जात आहेत. एका चौरसाची परिमिती 28 आहे. एका वर्तुळाची त्रिज्या चौरसाच्या बाजू एवढीच असेल तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? आता वर्तुळाची परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज, 4a बरोबर 28 आहे. a बरोबर आलं 7. मग a बरोबर 7 तर r बरोबर पण 7. का? त्यांनी म्हटलंय चौरसाची बाजू जी आहे आणि वर्तुळाची त्रिज्या आहे ती सेमच आहे. मग वर्तुळाचं क्षेत्रफळ विचारलंय. क्षेत्रफळ किती असतं रे वर्तुळाचं? पाय r वर्ग 22/7 गुणुले 7 गुणुले 7. 7 ला 7 गेले 22 7 154. कुठं आहे का? ऑप्शन आहे 22 7 154. क्लिअर आहे का? बघा. ठीक आहे. चल बघूया पुढे. 200 लिटरच्या मिश्रणात दूध आणि पाण्याचं प्रमाण 4:1 आहे. बर यामध्ये काय केलं?
50 लिटर 3:2 या प्रमाणात असणारे दूध आणि पाण्याचे दुसरे मिश्रण टाकले तर नवीन तयार झालेल्या मिश्रणात दूध आणि पाण्याचे प्रमाण किती असेल? हे बघा 200 लिटर आहे, त्याच्यामध्ये रेशो काय आहे? 4:1. 4 आणि 1 5. 5 म्हणजे 200. 1 म्हणजे किती? 5 म्हणजे 200. 1 म्हणजे किती? 85 5 20. 5 20 बरोबर 40. मग 4 चौक 16 160 आणि हे 40. याच्यामध्ये काय केले रे? याच्यामध्ये 50 लिटर 3:2 असलेलं प्रमाण दूध आणि पाण्याचं प्रमाण मिक्स केलंय. 3 आणि 2 5 म्हणजे 3 म्हणजे 30, 2 म्हणजे 20. म्हणजे हे 160 मध्ये 30 ऍड केले आणि 40 मध्ये 20 ऍड केले. हे झाले 190 आणि हे झाले 60. 0 0 19 6. प्रमाण 19 6. ओके, नवीन जे प्रमाण आहे ते 19 6 एवढं येतंय बघा. क्लिअर आहे का बघा? ठीक आहे. 7 ते 8 वर्ड प्रॉब्लेम होते. हा, अजून एक वर्ड प्रॉब्लेम आलेला बघा. 2 उमेदवारांमधील निवडणुकीत सर्व उमेदवारांनी मतदान केले, त्यापैकी एका उमेदवाराला 40% मतं मिळाली आणि दुसरा उमेदवार 420 मतांनी जिंकला. हे बघा 100 उमेदवार आहे आणि सगळ्या मतदारांनी मतदान केलेलं आहे म्हणजे 100x आहे. या 100x मध्ये एकाला किती पडले? 40%, 40x आणि दुसऱ्याला ऑब्विसली 60x पडणार बरोबर. आता दुसरा उमेदवार किती मतांनी जिंकलाय? 420. जे जिंकणार ना आहे ते मिळालेल्या मतांवर आहे, लक्षात ठेवा. याला 60 मिळालेत, याला 40 मिळालेत म्हणजे 20x मतांनी जिंकला येतो. 20x म्हणजे 420, x म्हणजे किती आले रे? 21. x म्हणजे आले 21. x म्हणजे 21 तर हारणाऱ्या उमेदवाराला मतं किती होती? मग हारणारा उमेदवार हा आहे 40x म्हणजे 40 गुणवले 21. 21 चौक 84 840. तुम्हाला कन्फर्मेशन जर का पाहिजे असेल ना तर ही प्रश्नपत्रिका, हा व्हिडिओ ज्यांचा पेपर ऑलरेडी 3ऱ्या शिफ्टला झालाय, आजच्या 27 तारखेच्या 3ऱ्या शिफ्टला झालाय, त्यांना विचारा एकदा. ठीक आहे, हा क्वेश्चन पेपर होता की नव्हता? ठीक आहे, चला पुढं. 5 सलग विषम संख्यांमध्ये पहिली आणि शेवटची संख्यांची बेरीज 450 येते तर तिसरी संख्या आणि 115 यांच्यातील फरक शोधा. x अधिक किती? 2, x अधिक 4, x अधिक 6, x अधिक 8. अशा ह्या 5 संख्या आहेत. अशा या काय आहेत रे? 5 संख्या आहेत. पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची जी बेरीज आहे 2x काय प्लस 8 ही किती आहे? 450 आहे. 2x प्लस 8 यांची हे किती आहे? 450 आहे. मग 2x बरोबर किती आले? 450 वजा 8. 2x बरोबर 400 किती आले? 42. x बरोबर आले 2 2 1 221. ठीक आहे, 221. मग विचारले तिसरी संख्या किती आहे? 221. ठीक आहे, अधिक 4 तिसरी संख्या बरोबर म्हणजे 225. 225 आणि 115 मध्ये कितीचा फरक आहे? 225 आणि 115 याच्यामध्ये 110चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 110चा फरक आहे. लक्षात येते का बघा? पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची जी बेरीज आहे ती 450 आहे. 2x अधिक 8 बरोबर 450. 2x 8 तिकडे गेले 442 आणि 4 न जर का 2 ने डिवाइड केलं तर 221 आलं. 221 आणि तिसरी संख्या किती आहे? 225. 225 मधून 115 वजा केल्यावर किती आलं तुम्हाला उत्तर? 110. याचे ऑप्शन दिलेले नाहीत. ठीक आहे, असू द्या. पुढे बघा, नंबर सिरीजचे क्वेश्चन. नंबर सिरीजचे क्वेश्चन बघा. 2, 12 क्वेश्चन मार्क 240 720 1440. ठीक आहे, बर. बेस आहे 12, नाही माहिती. 24 त्रिक 72 माहिती आहे आणि याची दुप्पट आहे. इथं 6 पट आहे, इथं 3 पट आहे, इथं 4 पट 2 पट आहे म्हणजे इथं 4 पट, सॉरी इथं 5 पट असणार आणि इथं 4 पट असणार. 12 पंचे 60 ऑप्शन डी. 12 पंचे 60 ऑप्शन डी. चल बघा पुढे. ठीक आहे,
50 क्वेश्चन मार्क 110 130 230 70. ओके, काय झालं रे नंबर इथं इथं परत वाढला कमी झाला म्हणजे अल्टरनेट बघूया. 50 अधिक 60 त्यानंतर अधिक 120 110 आणि 120 230. ओके, आणि तिकडून या हे अधिक 60 आहे म्हणजे इथं किती असणार आहे हे बघा, अधिक 60 अधिक 120 अधिक 60 अधिक 120 म्हणजे 130 अधिक 120 किती आले 250. ऑप्शन सी 250. इकडून जायचंय आणि तिकडून यायचंय. ठीक आहे, इकडून जायचंय असं ऍड करत आणि तिकडून पण ऍड करत तिकडून यायचंय. अल्टरनेट सिरीज आहे लेफ्ट टू राईट साईडनं. ही आज आलेली या टाईपची सिरीज आलेली. चला 11 24 11 24 41 60 क्वेश्चन मार्क 112. ठीक आहे, बघा किती 13चा फरक आहे, त्यानंतर इथं 17चा फरक आहे, इकडं 19चा फरक आहे. क्वेश्चन मार्क 13 17 19. ऑब्विसली 13 नंतर 15 नाहीये, डायरेक्ट 17 आहे, 17 नंतर 19 आहे म्हणजे प्राईम नंबरची सिरीज आहे. इथं असणार आहे 23. मग 60 अधिक 23 किती असणार आहे 83. 60 अधिक 23 असणार आहे 83. ठीक आहे, अशा पद्धतीची ही सिरीज आहे. चला पुढे बघूया. थोडस हे बघा, आपल्याला आज क्वेश्चन पेपर कशी आलेली हे बघायचंय मुळात. बरोबर, आज शिकायचं नाही आहे, शिकण्यासारखं नाहीच आहे काय याच्यामध्ये. काय शिकणार आहे सांगा, एवढे तर सोपे क्वेश्चन होते. फक्त कॉन्फिडन्स ठेवा, फक्त उद्यापासून ज्यांचा पेपर आहे त्यांनी फक्त कॉन्फिडन्स ठेवा चांगला. 4 9 19 39 79 आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे, हा 5चा फरक आहे, 10चा फरक आहे, 20चा फरक आहे, त्यानंतर इथं 40चा फरक आहे. 5 2 10 10 2 20 20 2 40 40 2 80 79 अधिक 80 किती आलं 159. कुठे आहे इथं 159. आलं का लक्षात बघा. चला पुढं अजून एक सिरीज आहे 1 4 13 40 121 आणि क्वेश्चन मार्क. ओके, फरक कितीचा आहे 3चा, त्यानंतर कितीचा फरक आहे 9चा, त्यानंतर 27चा फरक आहे आणि इथं कितीचा फरक आहे बघा 81चा फरक आहे. म्हणजे 3चा पहिला, 3चा दुसरा, 3चा तिसरा, 3चा चौथा, पुढे असणार आहे 3चा पाचवा 243. म्हणजे 121 अधिक 243 किती असणार आहे 364 आहे. ऑप्शन 364. जरा विचारा, कन्फर्म करा, अशी नंबर सिरीज आलेली का, 3च्या पॉवर मधली नंबर सिरीज आलेली का, एकदा कन्फर्म करा. ठीक आहे, कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे, चला हे बघूया आता आपलं सिम्प्लिफिकेशन काय आहे. इकडून 14 चौक 56 14 त्रिक 42. हे बघा 4 1 4 4 14 56 14 त्रिक 42 42 8 12 वजा 8 किती रे 12 वजा 8 4 अधिक 4 46. ठीक आहे 46. ठीक आहे, ऑप्शन मध्ये नाहीये, द्या विषय सोडून. एवढं काय मनावर घेऊ नका. ठीक आहे, इकडे तिकडे होत असतं थोडस. बरोबर, चला 46 होतं ऑप्शन मध्ये, 46 होतं ते कंट्रोल सेव्ह करायचं राहिलं. चला हा 144 गुणुले 112 गुणुले 5 वजा 18 अधिक 6 बरोबर क्वेश्चन मार्क. सगळे बेरीज याच्यावरतीच क्वेश्चन. 12 पंचे 60 60 वजा 18 किंवा असं करूया आपण, या दोघांचं घेऊया. वजा 18 अधिक 6 वजा 12 आणि 60 वजा 12 किती रे 48. ऑप्शन ए किती आलं 48. ठीक आहे, चला पुढं 40% कुणाचे 40% कुणाचे 300चे 800% कुणाचे 5चे अधिक 9 बरोबर क्वेश्चन मार्कचा वर्ग. ठीक आहे, 0 ला 0 गेले 4 त्रिक 12 120 0 ला 0 8 पंचे 40 अधिक 9 बरोबर क्वेश्चन मार्कचा स्क्वेअर. हे 160 अधिक हे 9 169 बरोबर क्वेश्चन मार्कचा स्क्वेअर. क्वेश्चन मार्क बरोबर किती आले रे 13. क्वेश्चन मार्क बरोबर आले 13. ऑप्शन ए. क्लिअर आहे का बघा. अगदी पेन पेपर लावायची पण गरज नव्हती, एकदम तोंडी सुटणारे क्वेश्चन आज पेपरला विचारलेले होते आणि
मोस्ट ऑफ दी असेच प्रश्न विचारले जाणार आणि अवघड गेला तर नॉर्मलायझेशन होणार, तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याचं. ठीक आहे, चला क्वेश्चन मार्क स्क्वेअर बरोबर 114 वजा 24 म्हणजे किती 120 बरोबर 200 किती 83. बरं 114 मधून 120 गेले 6 राहिले, क्वेश्चन मार्क बरोबर वजा 6 बरोबर 283. त्याला तिकडे घ्या, क्वेश्चन मार्क स्क्वेअर बरोबर 289 आणि क्वेश्चन मार्क बरोबर किती आले रे 17, कारण 17चा वर्ग आहे ना 289. हा तिकडे गेला तर अधिक होणार बरोबर, 283 अधिक 6 होणार, 283 अधिक 6 289 आणि कशाचा वर्ग आहे तो 17चा वर्ग आहे. ठीक आहे, चला पुढे बघा 36% 250 चे 36 भागिले 100 गुणिले 250 अधिक 160 भागिले 100 गुणिले 25, 25 चौक 100 4 चौक 16 40. ठीक आहे, 50 दोन्ही आणि 50 बाजू 5 एक्के बे के बे 18 36 18 पंचे 90 90 अधिक 40 130 किती आले 130. लिटरली खूप इझी सिम्प्लिफिकेशन पेपरला आलेले होते बरोबर. चला 85. ठीक आहे, फास्ट होत असेल तर काही टेन्शन घ्यायचं नाही, काय क्वेश्चन पेपर आलेला तो फक्त स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्ही क्वेश्चन्स. ओके, स्क्रीनशॉट मारून घ्या निवांत सोडवा काही विषय नाही. ठीक आहे, 85 गुणिले 2 170 वजा 60 भागिले 5 किती रे 12 एवढं करायचं फक्त. 170 मधून 12 गेले 158 158. क्लिअर आहे का. चला पुढे बघा 120 गुणिले 1/4 अधिक 18 दोन्ही किती 36 वजा 5 बरोबर क्वेश्चन मार्क 4 एके 4 4 त्रिक 12 30 आणि 36 किती 66 वजा 5 66 वजा 5 किती 61 66 वजा 5 61. क्लिअर आहे का. चला सेकंड लास्ट क्वेश्चन बघा 144 अधिक 384 वजा 55 155 वजा 43 144 अधिक 381 एकत्र करूया 2 प्लस एकत्र करूया 5 8 आणि 4 12 आणि हे किती आले 5 525 आणि या दोघांची बेरीज घेऊया वेगळी का बरं हे वजा वजा आहे काय होईल बेरीज होईल यांची हे होईल 5 आणि 3 8 हे 9 198 आणि या दोघांची 525 आणि 198 यांची बेरीज वजाबाकी घ्या. याच्यातनं 200 वजा केलं तर किती राहतं 325 आणि पुन्हा 2 जर ऍड केलं तर 327. कळलं का. मी 200 वजा केलं आणि परत 2 ऍड केलं त्याच्यामध्ये. ठीक आहे, किती आलं उत्तर 327 ऑप्शन डी. आणि शेवटचा प्रश्न बघा 26 गुणिले 15. आता 26 गुणिले 15 करण्याच्या ऐवजी तुम्ही 2 जर काही इकडे टाकले तर 13 गुणिले 30 असं करू शकता. 13 गुणिले 30 अधिक 310 वजा 15चा वर्ग किती 225 बरोबर 25% म्हणजे 25 भागिले 100 गुणिले ओके. चला 25 एक्के 25 25 चौक 100 इकडे किती येतं इथपर्यंत 13 गुणिले 30 3 13 39 390 अधिक 310 वजा 225. हा या दोघांची बेरीज हा 10 इकडे लागला 400 आणि 300 700 वजा 225 700 वजा 225 इकडे 75 आणि 300 400 इथे किती आले 475 बरोबर 1/4 गुणिले क्वेश्चन मार्क 4 इकडे जर का टाकलं तर 475 गुणिले 4 4 पंचे 20 किंवा हे बघा 75 ची 4 पट 475 गुणिले 4 75 ची 4 पट किती रे 300 आणि 4 ची 4 पट 1600 अधिक 300 1900 1600 अधिक 300 किती 1900 असं तुम्ही तोंडी उत्तर सुद्धा काढू शकता. अशा पद्धतीचा मॅथचा पेपर होता. ठीक आहे, तुमचा वेळ वाचावा म्हणून थोडंसं फास्ट घेतलंय कारण उद्या पेपर आहे तुम्हाला तुमची पण प्रॅक्टिस केली पाहिजे म्हणून थोडंसं फास्ट घेतलंय. बाकी काही नाही, तुम्हाला फक्त क्वेश्चन टाइप कळावा, उद्या तुमचा कॉन्फिडन्स राहावा, तुम्ही बिंदास जा
ठीक आहे. रिझनिंगचा पेपर बिंदास सोडवा, पहिल्यापासून सुरुवात करायची शेवटपर्यंत, अजिबात मध्ये थांबायचं नाही. अवघड वाटलं स्किप करायचं, सोपं वाटलं तिथल्या तिथं सोडवून आन्सर द्यायचं, अजिबात मागळून बघायचं नाही. जर तुम्हाला अवघड एखादं वाटलं तर तिथल्या तिथं क्लिक करून पुढे जरी गेला, त्याचा विषय संपून टाका तरी चालेल. आणि मार्क अँड रिव्ह्यू केलं तर लक्षात येईल की हा मी तुका मारलाय. जरी पुढे वेळ वाचला तरी तिथे येऊन तुम्ही क्लिक करू शकता, जर विचार करून क्लिक करू शकता. स्ट्रॅटेजी सिंपल ठेवा, अवघड आहे ते सोडवायचं नाही, सोपं सोपं सोडवत जायचं. सोपे जवळजवळ 150+ प्रश्न सोपे असणार आहेत. ते जर का तुम्ही योग्य पद्धतीने सोडवले तर तुमचा स्कोर 150+ गेल्याशिवाय अजिबात राहणार नाही. ओके. माझा पण पेपर आहे नंतर, मी पण अनालिसिस घेऊन येईन माझ्या पेपरचं. ज्यावेळी माझा पेपर होईल 29 तारखेला माझा पेपर आहे, 29 तारखेला ज्यावेळी मी पेपर देऊन येईन त्यावेळी सुद्धा असंच एक लाईव्ह सेशन आपण घेणार आहोत, मॅथ्स आणि रिझनिंगचं एकत्रित. त्यावेळी लाईव्ह सेशन घेऊया. आज आता सरांचं 6 वाजता सुटलं, इथे येईपर्यंत 7 वाजले, त्यामुळे आम्हाला लाईव्ह सेशन घेणं नाही पॉसिबल झालं, कारण आम्ही क्वेश्चन पेपर तयार करत होतो. क्वेश्चन पेपर तयार करत असल्या कारणामुळे नाही जमलं, पण नक्कीच पुढच्या वेळी आपण लाईव्ह सेशन घेणार आहे. ठीक आहे. चला, सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. ओके. चला, आजच्यासाठी इथं थांबूया. ऑल द बेस्ट सगळ्यांना, सगळ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा. ज्यांचा पेपर आज झालेला आहे, रिलॅक्स राहा, टेन्शन घेऊ नका, तुम्हाला चांगले मार्क पडणार आहेत. ओके, चलो, थँक्यू. भेटू उद्याच्या लेक्चरमध्ये, लाईव्ह लेक्चरमध्ये. लक्षात ठेवा, संध्याकाळी 6:30 नंतर आपण लाईव्ह घेणार आहे. तयार राहा रिझनिंगचा आणि इंग्लिशचा पेपर सोडवण्यासाठी. सगळ्याच्या सगळे 80 क्वेश्चन रिझनिंगचे आणि 25 क्वेश्चन इंग्लिशचे. तयार राहा लाईव्ह साठी. ओके, चला, आजच्यासाठी इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.